छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत। आजच्या या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, माझे सहकारी मंत्री उदय सामंतजी, माझे सहकारी मंत्री प्रदक्षित गोगावले, माझे आमदार रवींद्र धंगेकरजी, योगी निरंजनाथ गुरु शांतीनाथ महाराज, चैतन्य लोंढे महाराज, डॉक्टर भावार्थ देखणे, ॲडव्होकेट रोहिणीताई पवार, पुरुषोत्तम पाटील, माधव खांडेकर, अक्षय महाराज, भगवान पोखरकर, संस्थांचे सर्व विश्वस्त आणि आपले सीओ पण इकडे आहेत। खांडेकर चांगलं काम करायचं आपल्याला। इकडं वारीच्या अगोदर रस्ते चकाचक करून खड्डे दुरुस्त करायचे आहेत। आताच मी त्यांना नगर विकास खात्याकडून 1 कोटी रुपये लगेच द्यायला लावले ताबडतोब आणि सांगितले आताची खड्ड्यांची परिस्थिती आणि नंतर खड्डे दुरुस्त झाल्यावर ती परिस्थिती दोन्ही फोटो पाठवा बोललो। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, बरोबर ना। आणि इकडे आलो की म्हणजे चांगलं आहे। पण आपल्याला खरं म्हणजे आज भक्त निवास आणि घाटाचं भूमिपूजन झालं आणि त्याचबरोबर रुग्ण तपासणी केंद्र त्याचंही उद्घाटन झालं। या सर्व सोयीसुविधा ज्या आहेत या आपल्या वारकरी बांधव भगिनींच्यासाठी आपण करत असतो। आज वारकरी बांधव आहेत, आपल्या म्हणजे लाडके भाऊही आहेत, लाडक्या बहिणी आहेत, खाली मोठ्या संख्येने। त्यांना काय वरती नाही घेतलं, काय वरती लाडक्या बहिणी खालीच आहेत। तर सगळ्यांना मी दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमानिमित्त देखील मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे वारकरी पंथाच्या महान परंपरेला देखील मी वंदन करतो आणि आपल्या सगळ्यालाच महाराष्ट्राला मार्ग दाखवणाऱ्या, खरं म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे आणि सगळ्या संत महात्म्यांना देखील मी मनापासून वंदन करतो। कारण त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण जे काही करतोय, त्यांच्या पाठीशी संतांचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे। काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव निमित्त या ठिकाणी मी आलो होतो आणि त्यावेळेस महाकलशाचं देखील शुभारंभ झाला, सुवर्ण कलशाचा आणि महाद्वाराचा झाला। त्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्रजी, मी होतो आणि खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला तो सुवर्णक्ष खरं म्हणजे सोन्याचा दिवस होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि पुन्हा आज मला आळंदीत येण्याचं भाग्य लाभलं आणि आळंदीतल्या विकास कामांच्या शुभारंभाला देखील या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहात आणि मला इथं आल्यानंतर एक आनंद होतो। आळंदीत मी किती वेळा आलो? 8 वेळा आळंदीत आलो, पण इथं आल्यानंतर घरात असल्यासारखं वाटतं, घरात आल्यासारखं वाटतं आणि ज्ञानेश्वरांच्या माऊलीच्या सावलीमध्ये सर्व काही आपण विसरून जातो। फक्त एकच आहे, आपलं त्याचं ध्यान करत असतो आणि तेवढा काळ का होईना या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामधून थोडा मनाला एक समाधान मिळतं आणि मन देखील आपलं निश्चिंत आणि निर्मळ होतं। मगाशी इंद्रायणी नदीच्या बाबतीमध्ये उल्लेख झालेला आहे। आपल्याला इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणं हे आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला करायचं आहे
हा आपला संकल्प घेतलेला आहे आपण, आणि तो संकल्प आपण पूर्ण करायचा आहे. DPRचं काम सुरू आहे आणि MIDC त्याचं काम करणं, आता मंत्री स्वतः इथंच आहेत, त्यामुळे आता मी तुम्हाला शब्द दिल्यानंतर त्यांना ते पूर्ण करावं लागेल. आणि महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री सर्वांचीच भूमिका आहे की इंद्रायणी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे. इंद्रायणीमध्ये पूर्वी आंघोळी व्हायच्यात, आता थोडी अडचण आहे, परंतु ते दिवस पुन्हा आले पाहिजेत आणि इंद्रायणी स्वच्छ झाली पाहिजे. त्यासाठी STP प्लॅन्ट असतील, जे जे काय करावं लागेल ते आपण करू. आणि यामध्ये MIDC, PMRDA, PMC, PCMC, पर्यावरण विभाग, सर्व विभाग एकत्र येऊन या ठिकाणी हा प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचा आहे. आणि त्यासाठी मी स्वतः पर्यावरण विभागाला, MPCBला देखील सूचना केलेल्या आहेत. जे जे आपल्यावर अंगावर पडेल काम ते ते प्रत्येकाने करायचं आणि एकच ध्यास आहे, इंद्रायणी स्वच्छ करणे, प्रदूषण मुक्त करणे, हा एकच ध्यास घेऊन आपण पुढे जातो आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे लाखो हात देखील आपल्याला त्यांचं देखील योगदान लागणार आहे. आणि म्हणून संत निळोबारायांनी आळंदीला भूवैकुंठ तर पंढरपूर हे शिवपीठ म्हटलेलं आहे. आणि या भूवैकुंठात आपण सगळी भावंड आणि भगिनी एकत्र आजच्या या कार्यक्रमाला जमलेलो आहोत. वारकरी संप्रदायाचे लोक पंढरपूरच्या वारीची सुरुवात इथून करतात आणि भक्तीचा, कीर्तनाचा आणि अभंगाचा सुंदर संगम इथं होतो. ज्ञानोबा माऊलींसारख्या सिद्ध पुरुषाचं अस्तित्व आजही इथं आपल्याला जाणवतं. इथं एक व्हायब्रेशन आपल्याला जाणवतं. इथला सोन्याचा पिंपळ आजही विश्वाला ज्ञानाचा प्रसाद देत उभा आहे. हे आपल्यासाठी भाग्याचं आहे, आपल्यासाठी अभिमानाचं आहे. आणि हे ज्ञानपीठ इथं आहे आणि म्हणून सगळे आपण इथं आहोत. मगाशी आपण इथं उल्लेख केला ज्ञानपीठाचा, त्यामध्ये मगाशी मला तुम्ही दाखवलं देखील ती जागा आणि आपण तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे, कारण वारकरी संप्रदाय आणि आपलं नातं जे आहे ते अतिशय जिव्हाळ्याचं आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील नेहमी वारकऱ्यांच्या मागं उभे राहिलेले आहेत आणि आपल्याला त्यांची देखील मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपली जी संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे, ही परंपरा जोपासण्याचं काम, पुढे नेण्याचं काम आपण करताय, त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आळंदी नगर परिषदेला मिळालेलं विशेष अनुदान, यातून ही भूमिपूजन होत आहेत. आपण एकदा आलो होतो कुठल्या कार्यक्रमाला तिकडे घाटावर, हां ते दाखवलं, मग त्या कार्यक्रमाला आलो तुम्ही लोक. हां, इंद्रायणी पूजन आला. हे हुशार मंडळी आहेत, यांना माहीत आहे आता मोठं लगेच आपण मागूया नको, लगेच होण्यासारखं काय ते बघा. आलं भक्त निवास म्हणाले 25 कोटी लागतात. मी लगेच सांगितलं, होकार देऊन टाकला आणि घाटाचा विषय म्हटलं आणि मी लगेच पैसे पण दिले. त्यांना ताबडतोब वर्गही केले, म्हणजे त्याला विलंब लागला नाही. एकदा कुठलं तरी काहीतरी काम घेऊन आलेले, त्याची ऑर्डर यांच्या हातातच दिली. मी तिथं उभं असता हां GR काढला आणि फोन केला, बाबा GR घेऊन या. यांना वाटलं काय असं काही GR येऊ शकत नाही, पण GR हातात बघितल्यावर ते चाट पडले. एकनाथ शिंदेचं असंच काम असतं. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये जे काही काम करण्याची संधी मला मिळाली ती आपण सगळ्यांनी पाहिली, या महाराष्ट्राने पाहिली. विकासाचा अजेंडा आपला होता. लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजनासारख्या अनेक योजना आपण केल्या आणि वारकरी संप्रदायाच्या देखील पाठीशी आम्ही उभे राहिलो. आणि म्हणून देखील तुम्ही महायुतीला भरभरून आपलं दान दिलं आणि त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि यापुढे देखील जे जे काही करायचं आहे ते बिलकुल आपण करू, कारण आपण आपलं सरकार हे आपला धर्म, आपल्या प्रथा आणि परंपराचा मान सन्मान राखणार आहे. आणि म्हणून वारकऱ्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहणारं आपलं आहे.
आणि महायुतीच्या काळामध्ये देखील हिंदुत्वाची पताका, भागवत धर्माची पताका डौलाने फडकते, अशीच फडकत आपल्याला ठेवायची आहे. त्यामुळे अशी कामं करावीच लागतील आपल्याला. आणि बडे भक्त निवासाचं जे काय काम आहे ते आपण सुरू आता लवकर करा. आणि मगाशी मला आपल्याला एक माणसाची ओळख करून दिली, त्या माणूस पण चांगला आहे, तोही आता मंदिराचं काम करतायत. काय नाव आहे त्यांचं? चव्हाण म्हणून आहेत. अशी लोक जी आहेत त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे आणि त्यांचे देखील आभार मानले पाहिजे. असे लोक हजारो लाखो हात पुढे आले पाहिजे आणि त्यांना सांगा त्यांचे काय काम असतील. एकनाथ शिंदे बसला आहे त्यांचं काम करायला, काय प्रॉब्लेम. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते आहे, हे आपलं भाग्य आहे. आपल्या संतांनी आळंदीला अलंकापुरी म्हटलं होतं आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील एक उल्लेख आहे. त्यांनी सनदेच्या माध्यमातून आळंदी क्षेत्रात सहाय्य केलं होतं असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, आपले संत, हे सगळे जी काय आपला इतिहास, हे आपलं ऐश्वर्य, आपली संपत्ती आहे. आपली परंपरा पुढे नेण्याचं काम आपण करतो आहे. शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले देखील आपण त्याचं रिस्टोरेशन करतो आहे. आपला इतिहास आहे तो. हा इतिहास पुढच्या पिढीला कळला पाहिजे, समजला पाहिजे. आणि आपले 12 किल्ले युनेस्कोत देखील गेले. हा आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि म्हणून या अलंकापुरीत इंद्रायणीच्या आजूबाजूचा परिसर देखील नीटनेटका असला पाहिजे. घाट आपला सुंदर असला पाहिजे. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीचं पुनरुज्जीवन जे आहे हे आपला खऱ्या अर्थाने स्वप्न आहे, आपला संकल्प आहे आणि त्याला देखील आपण चालना दिली, मगाशी मी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की या प्रकल्पाला कुठलाही अडथळा येणार नाही याची काळजी आपण घेऊ. आणि जवळपास आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही रुग्ण तपासणी देखील आणि मोफत औषधं पण हे देखील आपण सुरू केलेलं आहे. त्याबद्दल देखील मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. भक्तांच्या मनाची काळजी माऊली घेते. नाही, भक्तांच्या मनाची काळजी माऊली घेते, परंतु शरीराची काळजी घेणं देखील तेवढंच गरज आहे. आणि त्यामुळे या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ते तुम्ही घेणार आहात त्याबद्दल देखील मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. मला आठवतं आहे मी मुख्यमंत्री असताना 1.5 लाखापर्यंत कुटुंबाचा जे काही उपचार होता तो 1.5 लाखाची मर्यादा होती, ती आपण वाढवून 5 लाख रुपये केली. कारण आरोग्य जे आहे सगळ्यांचं उत्तम राहिलं पाहिजे यासाठी हे आपण केलं. आणि म्हणून अशा अनेक योजना आपण केलेल्या आहेत. कारण शेवटी या ठिकाणी अध्यात्म आणि आरोग्य एकत्र नांदली पाहिजेत, ही भूमिका आपली आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने मी नेहमी काय सांगतो, VIP कोण? पंढरपूरला वारीच्या वेळेस सांगतात हे VIP ती VIP. मी म्हणलं VIP कोण आहे? VIP आम्ही नाही, VIP वारकरी आहे आणि त्याला आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे महायुती सरकार वारकऱ्यांच्या विकासासाठी, त्यांच्या सोयीसुविधांसाठी, त्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर होती, आता राहील. आणि म्हणून मगाशी देखील इथं पारायण प्रकाशन झालं. उदय सामंत यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्ञानेश्वरीच्या आपल्या प्रती आपण इथं दिल्यात आणि त्याला सांगितलं 1 कोटी रुपये ताबडतोब आपल्याकडे दिले आणि त्यामुळे आज त्याचं प्रकाशनही झालेलं आहे. आणि म्हणून ह्याचं व्याप्ती वाढत जाऊ दे. प्रत्येकाच्या हातात ही ज्ञानेश्वरी लाभली पाहिजे आणि त्याचं महत्त्व सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि म्हणून सोप्या भाषेमध्ये ही ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या हातात गेली पाहिजे. जेव्हा एखादी भाषा सोपी होते तेव्हा त्याचा फायदा, आनंद जास्त लोक घेत असतात. आणि म्हणूनच जे आपण काही वाचतो ते अंतर्मनात जिरवायचं असतं आणि मुळात त्याचा अर्थ कळला पाहिजे आणि त्यासाठी ही प्रत तयार केलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला ज्यांनी मागणी केली त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी मागणी करणारे हुशार असायला पाहिजेत. आणि म्हणून हो आणि मी एवढंच सांगतो की
पारायण महर्षी पुंडलिक महाराज वेळुकर नेहमी सांगत की ज्ञानेश्वरी पारायण केल्याने व्यक्ती नारायण होतो, बरोबर ना. आणि म्हणून ज्ञानेश्वराची ही प्रत पारायणासाठी श्लोकांचा प्रसारासाठी उपयुक्त ठरेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. ही माऊलींच्या प्रेरणेतूनच ही सगळी कामं होत आहेत, नाहीतर आम्ही निमित्त मात्र आहोत, आम्ही माध्यम आहोत, आम्ही कोण आहोत. आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री असताना देखील सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. काही महिन्यापूर्वी देहू येथे झालेल्या कार्यक्रमात मला जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनेक पुरस्कार मला मिळाले होते, परंतु हा पुरस्कार माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठा पुरस्कार होता. त्याचा आनंद मला खूप झाला. आणि म्हणून आपल्या विचारसरणीशी प्रामाणिक राहणं, आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणं आणि सर्वसामान्य लोकांचं दुःख ते आपलं समजणं, हे पाळत पाळत आपण पुढे चाललेलो आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी वारकरी मंडळी जी आहेत, ही आपल्या जे काय आपलं नातं आहे हे जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की वारकरी जेव्हा मी मुख्यमंत्री असताना हे सगळे मंडळी आली, वारकरी दिंड्यांना अनुदान पाहिजे, विमा पाहिजे, काय काय आपण केलं, ज्या ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं काम आपण केलं. शेवटी वारकरी हा आपला धर्म प्रचारक आहे. आपले जे काही विचार आहेत हे प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो. त्यामुळे वारकरी संप्रदायासाठी जे जे काही करता येईल ते आम्ही भाग्य समजू स्वतःचं, आणि म्हणून ती करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढे सांगतो, त्यावेळेस प्रत्येक ब वर्ग क्षेत्र जे होतं तीर्थक्षेत्र असणाऱ्या मंदिरांचा निधी 2 कोटी होता, पण तो थेट 5 कोटी करण्याचा निर्णय आपण त्या काळामध्ये घेतला. कारण मंदिर हे संस्काराचं केंद्र आहे, तिथे संस्कार होतात, आचार विचार बदलतात, चांगले विचार येतात. आणि म्हणून हे संस्कार जे आहेत आपल्यावर चांगले घडले पाहिजे. ही काळाची समाजाची गरज आहे. देश आपला पुढे जातो आहे. देश आपला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम देखील आपले प्रधानमंत्री मोदीजी करतात. महाराष्ट्राचं देखील योगदान त्याच्यामध्ये मोठं असलं पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही आम्ही टीम म्हणून काम करत होतो. आता देवेंद्रजी आहे, आम्ही टीम म्हणून काम करतो आहे. विकासाला पुढं आमचा अजेंडा विकास आहे, बाकी राजकारणाच्या जागेवर आहे. म्हणून तुम्हाला माहीत आहे माझ्यावर खूप रोज आरोप करतात, रोज टीका करतात, पण मी त्या आरोपाला आणि टीकेला आरोपाने टीकेने उत्तर देत नाही, मी कामाने उत्तर देतो. आणि म्हणून महाराष्ट्राचा विकास जो गेल्या 2.5-3 वर्षामध्ये सुरू झाला आहे त्याचा वेग असाच पुढं आपण ठेवूया. आणि या ठिकाणी आता बहुतांश तालुक्यामध्ये आता वारकरी भवन आपण उभं करतो आहे. आणि म्हणून त्याचबरोबर आपलं श्रद्धास्थान असलेल्या गोमातेला माझ्या काळात राज्यमातेचा दर्जा आपण दिला, गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे देशातलं राज्यमातेचा दर्जा देणार. आणि त्यामुळे मी त्याचबरोबर आता तुम्हाला वाटलं का विसरलो काय मी, पाणी पुरवठा योजना जी आहे शिवो इकडं आहेत. आणि ही पाणी पुरवठा योजना तुम्ही आता 4-5 दिवसांनी पाणी मिळतं आळंदीला, बरोबर 4 दिवसांनी पाणी मिळतं. तो प्रस्ताव कुठं आहे? तांत्रिक मान्यतेसाठी सादर केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याला लवकर तुम्ही ती मान्यता मिळवून घ्या. आणि इकडं आल्यावर तुम्हाला काही ना काय मला द्यावंच लागतं. त्यामुळे ही योजना देखील आपल्या आळंदीसाठी बिलकुल मिळेल अशा प्रकारचा मी शब्द या ठिकाणी देतो. आणि शेवटी पाणी देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे जे काय आपण करतो आहे हे आपण कोण आहोत, करता करिता बसलेला आहे. आणि म्हणूनच त्याच्या आशीर्वादाने आपण हे राज्यकारभार करतो आहे. आणि म्हणून हे देखील आपण करू. आणि त्याचं लवकर त्याची प्रक्रिया जी आहे, प्रोसेस जी आहे ही लवकर तुम्ही करून घ्या. कारण आता मी बोलतो आहे ते पुढे दाखवतील ते व्हिडिओमध्ये लोकांना काय बोलून गेला बघा एक, आणि मला पकडतील नंतर, बोले लवकर करा. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे. आणि कलेक्टरना पण मी सांगतो
की हा प्रकल्प आपल्याला लवकरात लवकर करायचा आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा, तुम्ही काय माझ्या बरोबर लक्षात असतं सर, विसरत नाही मी. कारण मला जिथं वारकऱ्यांमध्ये आल्यानंतर खरं म्हणजे मी देखील एक वारकरी आहे आणि माझं कुटुंब देखील वारकरी आहे. लहानपणी आमच्या आई बाबा आजी आजोबा आम्ही पंढरपूरला आलो होतो. आता तेव्हाची परिस्थिती वेगळी, आताची परिस्थिती वेगळी. आता खूप सोयीसुविधा होत आहेत. परंतु शेतकरी आणि वारकरी हे जे काही नातं आहे माझं, हे आतलं नातं आहे. मी दिल्लीत गेलो तरी बातम्या होतात आणि गावात गेलो तरी बातम्या होतात, चर्चा सुरू होते काय झालं. पण मला मी गावी गेलो की शेतकरी आहे मी. माझे आपोआप पाय आणि हात तिकडे जमिनीकडे वळतात. आणि माझं शेतकरी असल्यामुळे माझा पिंड आहे. त्यामुळे कुठेही एकनाथ शिंदे गेला तरी त्याला लोकांना चर्चेला संधी मिळत असते. ठीक आहे, चांगलं आहे. काही लोक चांगली चर्चा करतात, काही लोक पण त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. जे वाईट बोलतात त्यांनाही, चांगलं बोलतात त्यांनाही शुभेच्छा. आणि कारण आपण चांगलं काम करायच्या मार्गावर आहोत आणि म्हणून आपल्याला चांगलं जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे. माझी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मी एवढंच आपल्याला सांगतो की आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. हे जे काय बळ आहे, ही ताकद आहे, काम करण्याची ऊर्जा जी आहे, ही प्रेरणा आहे, ही आपल्याकडून आम्हाला मिळत असते, वारकऱ्यांकडून मिळत असते, पांडुरंगाकडून मिळत असते, माऊलीकडून मिळत असते. आणि म्हणून यांचा मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि म्हणून माऊलीच्या प्रेरणेतून आपण काम करत असतो. आणि म्हणून काय म्हणते माऊली, अवघाची संसार सुखाचं करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोके. आणि तसा आपला प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न आपला महायुती सरकार म्हणून आम्ही करतोय. एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा आजच्या या भूमिपूजन सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. काय राहिलं नाही ना तुमचं? ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.